नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये। आज आपण हिवाळी स्पेशल हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी बघणार आहोत। चवीला अगदी भन्नाट लागते आणि चमचमीत अशी ही भाजी आपली तयार होते। हिवाळी स्पेशल ही खास भाजी केली जाते। भाजी वाळवून सुद्धा केली जाते आणि हिरव्या पानांची सुद्धा अगदी अप्रतिम लागते। चला तर मग करूयात। पॅनमध्ये आपण इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही आपली भाजी अप्रतिम अशी तयार होते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडली की इथं आपण हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। आपण आवडीनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। मोठे 2 चमचे मी टाकलेले आहे। मिरची सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मिरची परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी घालायची आहे। ही भाजी धुतली जात नाही, कारण की कुठल्याही प्रकारची फवारणी केली जात नाही। त्याआधीच ही भाजी खोडलेली जाते। सुरुवातीला जरी भाजी मिक्स होत नसली तरी 2 ते 3 मिनिटांनंतर अगदी भाजी कमी होते। अगदी मेथीच्या भाजीसारखीच ही भाजी तयार होते। एक 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही भाजी अगदी कमी झालेली आहे। चांगली हलवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परत एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंदच ठेवायचा आहे। त्यानंतर ताट झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिट असंच ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर ताट काढायचं आहे। चांगलं एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। 2 चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। कूट हे अगदीच बारीक आपल्याला टाकायचं नाही, थोडंसं आपल्याला जाडसर हे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकायचं आहे। परत एकदा चांगलं असं परतून घ्यायची भाजी आणि भाजी अशी आपल्याला पसरवून ठेवायची नाही, अशी एकत्र करून आपल्याला भाजी ठेवायची आहे आणि नंतर 2 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। अगदीच 2 मिनिटांनंतर आपल्याला झाकण काढायचं आहे। गॅस बंद करायचा आहे। मस्त चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही। अगदीच तुम्हाला भाजी कोरडी वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हापका तुम्ही इथं देऊ शकता। मस्त चमचमीत अशी हिवाळी स्पेशल हरभऱ्याच्या पानांची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केली नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी नक्की ट्राय करा। हिरव्या पानांची सुद्धा भाजी अप्रतिम लागते। तशीच ही भाजी आपण वाळवून सुद्धा वर्षभर टिकवली जाते आणि त्याची सुद्धा भाजी अप्रतिम लागते। त्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।